महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाचपाकळ येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रगीत आणि राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं गुणवंत सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला। संध्या रामदास पवार, पुष्पा हनुमंत शेलार, छाया सुभाष काकडे, महादेवी साईबान गंधनोर, सुषमा सुदाम पवार, विठ्ठल दामोदर बर्वे, परशुराम दशरथ जाधव, तुषार सदानंद रटाटे, संदीप राम करंजकर, उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या 10 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं। ध्वजारोहण सोहळ्यानंतर नरेंद्र बडाल सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केलं। तसंच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे आदी मान्यवरही उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला खिंडार, डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांचा सहकाऱ्यांसह शिंदे सेनेत प्रवेश। ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठं खिंडार पडलं असून डोंबिवलीमध्ये तर ठाकरे गट जवळपास संपुष्टात आला असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवेश केल्यानं आता अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच कार्यकर्ते डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाकडे शिल्लक राहण्याची शक्यता आहे। विवेक खामकर हे ठाकरे यांचे अत्यंत कडवट शिवसैनिक मानले जातात। त्यांच्यावर आधीपासूनच शिंदे गटात प्रवेश करण्याचा दबाव होता, मात्र त्यांनी तो झुगारून ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षात नीट वागणूक मिळत नसल्याची त्यांची भावना निर्माण झाल्यानं त्यांनी अखेरात शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला। आज आदित्य ठाकरे डोंबिवली येथे वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले असतानाच ठाकरे गटाला भले मोठं खिंडार पडल्यामुळे एकूणच श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम केल्याची चर्चा शहरात रंगली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या आशीर्वादाने ही आपल्याला उमेदवारी मिळाली असून अशा प्रकारे कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं. याशिवाय आमचं काम हे 365 दिवस सुरू असतं, त्यामुळे भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचावर यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यातील शिवसेना, भाजप आणि मनसे या सर्व पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद आपल्यावर असून त्यांनी दाखवलेला विश्वास आपण खरा करू आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहू. निवडणुकीच्या प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही आणि कार्यकर्ते कायमच लोकांची कामं करत असतो. त्यांनी केलेल्या कामाची आपल्याला पोहोचपावती मिळेल. आमचे काही मेळावे ठाण्यात झाले असून आमचं काम 365 दिवस सुरू असतं, त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती वाटत नसल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. आम्ही ज्या दिवशी अर्ज भरू त्या दिवशी काय गर्दी असते हे विरोधकांना समजेल असा टोला देखील त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही, कारण शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, मनसे यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांशी निगडीत असतात, लोकांची कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील, त्या महायुतीतील उमेदवाराला मिळत असतं. रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच मला संधी मिळेल. दिवस कमी आहेत. राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. तुम्ही आता मतदारांपर्यंत घरोघरी पोहोचण्यासाठी किंवा संघात पोहोचण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार? नक्कीच कार्यकर्ते सहकार्याने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं. आमच्या सर्वत्र महायुतीचे मेळावेसुद्धा झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू. आमचा कार्यकर्ता पोहोचतो, तळागाळावरती, रस्त्यावरती आमचा कार्यकर्ता असतो आणि नक्कीच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. आणि आमचं काम आहे, आम्ही फक्त इलेक्शनपुरतं मर्यादित नसतो. 365 दिवस आमचा कार्यकर्ता लोकांमध्ये असतो, त्यामुळे काही तसं काही अडचण नाही आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आमच्या माध्यमातून. हे बघा, या ठिकाणी शक्ती ज्यांची नसते त्यांना ओढून ताडून दाखवावी लागते. आमची तशी परिस्थिती आहे, तुम्हाला कळेल. ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्याच दिवशी तुम्हाला कळेल. राजनवंतांकडनं म्हणतात की निष्ठावंत गद्दारी असा जो प्रचार सुरू केलेला आहे राजन विचारेंच्या ठाकरे गटाकडे. कोण निष्ठावंत? ज्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टांगली, ज्या शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसला विरोध केला, काँग्रेसबरोबर जावं लागलं तर मी माझं पक्ष बंद करेल ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. यांनी या उलट काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरठे झिजवले, त्यांच्या वळसीनं जाऊन बसले. यांची कसली आली निष्ठा? ठाण्यातील शिवसैनिक दाखवतील की निष्ठावंत हे जे स्वतःला म्हणतात हे खरंच निष्ठावंत आहेत का? खरं सर्वसाधारण कार्यकर्त्याचे जे काही काम असतं त्या कार्यकर्त्याच्या कामाला नक्कीच ठाण्यातील जनता लोकांनी पाहिलेलं आहे. जो कोविड काळामध्ये स्वतः खासदार असून जो माणूस घरी बसला, स्वतःचा जीव वाचवण्याकरता घरी बसला, सर्वसामान्य जनतेच्या सोडा कार्यकर्त्याच्या मदतीलासुद्धा जो माणूस आला नाही स्वतःचा जीव घाबरून, या उलट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतःची जीवाची पर्वा न करता PPE किट घालून लोकांमध्ये जात होते. त्यांच्या सोबतीला आम्ही सर्व शिवसैनिक, मी स्वतः, महापौर, माझे सर्व नगरसेवक, माझे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख लोकांच्या जनतेच्या मदतीला धावून जात होतो. आम्ही आमच्या जीवाची पर्वा न केली नाही. त्यामुळे ठाण्यातील जनतेला माहिती आहे कोण कसा आहे. याचं उत्तर येत्या 20 तारखेला तुम्हाला मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईकडे येताना एका डंपरचा अपघात झालेला पाहिला. या डंपरमधून ऑइल खाली सांडत असल्यानं दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून येथील परिस्थिती पाहिली आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं सांडलेल्या या ऑइलवर माती घातली. तसंच स्टाफमधील पोलिसांच्या मदतीनं दुचाकीस्वारांना एका बाजूनं हळू जाण्याचंही आवाहन केलं. तसंच ट्रॅफिक पोलिसाला ही परिस्थिती सांगून त्याला तिथे थांबवून वाहनांना नीट पुढे पाठवावं. तसंच दुर्घटना झालेला ट्रक लवकरात लवकर हटवून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देऊन ते मुंबईकडे ध्वजवंदन सोहळ्यासाठी रवाना झाले.